नमस्कार मैत्रिणींनो, सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण करतोय फिश फिलेटपासून भजी। फिशची भजी करतोय आपण। या फिशची भजी करण्यासाठी आपण फिश फिलेट्स घेतलेले आहेत। हे भासा किंवा तिलापिया तुम्हाला ज्या फिश हवे असतील ते तुम्ही मार्केटमधून करून घेऊ शकता। आता इथे आपण ते मॅरिनेट करून घेतोय। सगळे मसाले ॲड करून आपण हे व्यवस्थित मॅरिनेट करून घेणार आहोत। अर्धा चमचा हळद, मी 4 पीसेस आहेत आपल्याकडे फक्त मोठे मोठे। या 4ही पीसेसवर आपण अर्धा चमचा हळद ॲड करून घेतली। 2 चमचे तिखट, गच्च भरून 2 चमचे तिखट घ्यायचं व्यवस्थित भरपूर। मीठ चवीनुसार आणि आलं लसूण पेस्ट 1 चमचा पोह्यांचा, एवढी गच्च भरून आपण घेतलेली आहे। आता ती एवढ्या आपल्या 4ही पीसना पुरेशी होते। फिलेट्सचं वजन फक्त अर्धा किलोचं आहे। मासे मी जास्त घेतले होते आणि ते कट्स वगैरे सगळं त्यातला जो पोर्शन, काटे वगैरे सगळं वरचं सगळं जाऊन ते फक्त आपल्याला एवढेच मिळालेले आहेत। यामध्ये आपण काळी मिरी पावडर ॲड केली, गरम मसाला आणि धणे जिरे पूड हे सगळं ॲड करून आता आपण 1 चमचा धणे जिरे पूड, 1 चमचा गरम मसाला आणि काळी मिरी अर्धा चमचाच टाकली होती। आता हे सगळं व्यवस्थित त्याला लावून घेतल्यानंतर तांदळाचं पीठ देखील आपण 2 चमचे घेतलेलं आहे आणि आता आपण ते छान त्याला कोट करून घेणार आहोत। सर्व पीसेसना तांदळाचं पीठ व्यवस्थित लावल्यानंतर आता आपण इथे मैदा तांदळाचं पीठ पुन्हा घेतलेलं आहे। त्यात कॉर्नफ्लोअर 2 चमचे, प्रत्येक पीठ 2-2 चमचे आहे। कॉर्नफ्लोअर आता 2 चमचे ॲड केले मी। आता यामध्ये बेसन पीठ देखील 2 चमचे ॲड करते मी। हे सगळं ॲड व्यवस्थित करून घ्यायचं। बेसन पीठ ऑप्शनल आहे, जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता किंवा यातलं कोणतंही, मैदा नाही घेतला तरी चालेल, तुम्ही कोणतंही, पण तांदळाचा मस्ट आहे कारण त्यामुळे थोडा क्रिस्पीनेस येतो आपल्या भजीला। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करून घेतलं आहे, पाणी ॲड केलं आपण आणि छान भजीच्या कन्सिस्टन्सीचं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण जे मॅरिनेट केलेले फिलेट्स होते हे आपण अर्धे अर्धे कट करून घेतले तरी चालू शकतात किंवा असे अखंड केले भजी तरी चालू शकतात। असं जर मोठा अखंड केला तर एकावेळी एकच फिश आपण, म्हणजे एकावेळी एकच फिलेट आपण तळून घेऊ शकतो। कढईमध्ये जेवढं आपल्याला तेल हवं आहे तेवढं तापवून घेतलं आणि त्यानंतर त्याची फ्लेम मध्यम आचेवर ठेवलेली आहे। छान असे क्रिस्पी फिलेट्स तयार होतात। छान गोल्डन ब्राऊन रंगावर आपल्याला तळून घ्यायचे। यामध्ये आपण कोथिंबीर देखील ॲड करू शकतो। दुसऱ्या फिलेटसाठी मी बॅटरमध्ये कोथिंबीर देखील ॲड केली आहे। कोथिंबीरीने चव खूप वाढते आपल्या, म्हणजे फिश खूप छान लागतात जर कोथिंबीर वरून देखील ॲड केलेली असेल तर। किंवा आपण मॅरिनेट करतो तेव्हा देखील कोथिंबीर ॲड केली तरी चालू शकते। सगळे असेच आपण आता तळून घेणार आहोत आणि त्यानंतर ते सर्व करायचे आहेत। सर्व केलेले आहेत आपण। कसं वाटलं मैत्रिणींनो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।